लड्डू आहे. अरे एक मिनिट थांबा. पोलीस गाडी घेतो. एक गाडी आणा. विकी थोड़ा गाडी पुढे घे रे. घेतली पुढे. असं आहे, मी यांच्याशी बोललो कमिशनरांशी. कर्णिक साहेब अतिशय चांगल्या रीतीने बोलले. तासभर आमची चर्चा झाली. याच्यामध्ये ज्यांचा हात नसेल त्यांना ते सोडणार आहे आणि आस्ते आस्ते सोडतायत. ते पाहतायत. त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलीस डिपार्टमेंट काम करते. त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. फक्त असं आहे, निरपराध असतील त्यांना सोडा, अपराधी असतील का. पण अपराधी जे आहेत इथले आमदारच अपराधी आहे. ते मराठी माणसाला पटेल का हे लक्षात घ्या तुम्ही. त्या अपराधी जे जे आहेत त्यांना पकडा. मग ते मुसलमान असू देत, हिंदू असू देत. मला एक तर हिंसा मान्य नाही आणि हिंसेला प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे ती मान्य नाही. तो एखाद्या माणसाने या पद्धतीने बात बोलणं हेच मुळे या देशाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांना त्याच्या संबंधामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी या संबंधात कुणाला घाबरण्याचं काम नाहीये. घाबरून पोलिसांनी काम करू नये. निष्ठेने काम करावं हे लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये हे केस असताना 15 तारखेला रात्रीच हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो तोही पाहिला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने रिफर बॅक केलेलं होतं. जे प्रकरण कोर्टात मध्ये आहे त्या प्रकरणाच्या संबंधामध्ये इतक्या घाई गर्दीने हे सगळं करण्याचं काय कारण आहे. याच्या आधी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला तिथे असलेलं आनंदकृत जे बांधकाम होतं ते मुसलमानांनी तोडलं स्वतःहून. जेव्हा सांगण्यात आलं ते तोडलं. वाद नव्हता. वादाचा मुद्दा तो दर्गा शरीफ होता आणि हा दर्गा शरीफ आजचा नव्हता. तो दर्गा शरीफ जो होता तो गेले 300-350 वर्षाचा होता. आणि माझ्यासारखा फार धर्मवादी नसताना सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं. कारण मी ही संत परंपरा आणि सुफी परंपरा मानणाऱ्यापैकी आहे. ती तुम्ही तोडू नका एवढंच माझं म्हणणं आहे. आता सुप्रीम कोर्टाने या संबंधामध्ये कोर्टामध्ये केस असताना घाई गर्दीने हे का केलं गेलं आणि ह्या तऱ्हेनं वाद निर्माण करण्याचं कुणी काम केलं. वाद निर्माण करण्याचं काम इथे एका बाजूला मंत्री येतात काही बोलतात, इथे आमदार काही बोलतात आणि त्या संबंधामध्ये पोलीस गप्प राहतात. म्हणजे जे वाद निर्माण करतात, जे इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात, इथे दंगलीचं वातावरण निर्माण करण्याचं जे काम करतात त्यांच्या संबंधामध्ये पोलीस काय करत नाहीत आणि इथलं होम डिपार्टमेंट काय करत नाही. उलट जे चांगलं चाललेलं आहे त्याच्यात हे करतात. आता त्याच्यामध्ये हे सगळं घडत असताना काही लोकांनी दगड मारले असतील, काय केले असतील, त्याचाही मी निषेध करतो. कोर्ट जो निर्णय देईल असा आहे. मी कायदा मानणार आहे. कोर्ट निर्णय देईल त्याच्या विरोधामध्ये मी काही बोलणार नाही. कारण मी कोणी दुबे नाही किंवा मी राज्यसभेचा सभापती पण नाही की कोर्टाने निर्णय दिला त्या न्याय व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणं हे मी करणार नाही. मी इथलं कायदा आणि सुव्यवस्था आणि इथली भारतीय घटना जी बाबासाहेबांनी बनवली ती मानणार